दुर्गेचे 8वे रूप महागौरी. नवरात्र उत्सवाच्या 8व्या दिवशी दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. महागौरी हे देवीचे अत्यंत शुभ, शांत व करुणामय रूप आहे. महागौरी म्हणजेच अतीव पांढरे किंवा शुद्ध, ज्यामुळे त्यांना शांती आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. महागौरीची कथा पुढील प्रमाणे आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. हे तप अत्यंत कठोर होते, ज्यामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे काळवंडले आणि मलिन झाले. अनेक वर्षाच्या तपस्येमुळे तिचे शरीर धूळ आणि घाणीने झाकले गेले होते. अखेर भगवान शिव तिच्या तपस्येने प्रसन्न झाले आणि तिचे शरीर गंगाजलाने धुवून पवित्र केले. त्या क्षणी तिचे शरीर उजळ, अत्यंत पांढरे आणि तेजस्वी झाले. यामुळे तिला महागौरी असे नाव प्राप्त झाले. महागौरी अत्यंत करुणामयी आणि दयाळू आहेत. त्यांच्या उपासनेमुळे भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते, जीवनात सुख समृद्धी येते आणि शांती प्राप्त होते. महागौरीचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. देवी महागौरीचे वर्ण शुभ्र आहे आणि त्यांचे वस्त्रसुद्धा पांढरे असते. त्या बैलावर आरूढ असतात. त्यांच्या 4 हातांमध्ये त्रिशूळ, डमरू, वरमुद्रा आणि अभयमुद्रा असते. त्यांच्या उपासनेने भक्तांचे पाप नष्ट होतात आणि जीवनात शांती, संतोष व सुखाची प्राप्ती होते. जय मा महागौरी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.